हॅलो अँड वेलकम बॅक टू सो आज पण फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस काल एक गेल्या 8-9 महिन्याचा हाय बदलेल. राईट. लास्ट टाइम मार्केट जेव्हा इथपर्यंत आले ना, अबाउट 24-25 हजारला आपण पकडू, तेव्हा ते ऑक्टोबरमध्ये होते. ऑक्टोबर, राईट, 17-18. त्याच्यानंतर आज इथे मार्केट आलं. आणि हे कधी, जेव्हा मार्केट कालच्या एका दिवसात 3-1% वरती गेलं. राईट. इथून मार्केट डायरेक्ट इथे गेलं 4% इथून वरती, 3.8. हा खूप मोठा चेंज आहे. जेव्हा असा चेंज येतो, नेक्स्ट डे ऑलमोस्ट कायम कॅन्डल रेड येते. कॅन्डल रेड येते म्हणजे डाऊन ट्रेंड थोडाफार. हे पण प्रत्येक वेळी होऊ शकतो. right? ज्या दिवशी ऑल टाइम हाय बनतो, टेक्निकली आज ऑल टाइम हाय बनलाय, बट प्रॅक्टिकली काल बनतंय. त्याच्यानंतरची कॅन्डल ट्रेडच असते, कारण तो ऑब्विस हा. right? आणि आता आपण ऑल टाइम हाय बघतोय, स्वप्न घेतो रेट सेम. नेक्स्ट वरती गेलं रेट, सिमिलर पॉईंटला परत मार्केट जेव्हा पोहोचतं, फॉर एक्झाम्पल हे दोन टॉप बंद इझिली डिस्टिंग्विश करू शकतो. आणि सेम आहे. असं का होतं, कारण मार्केट 4% वरती गेले, प्रॉफिट बुकिंग कधीतरी तुम्हाला करायला लागतं ना. मग ऑब्व्हियसली प्रॉफिट बुकिंग होणार आहे. शॉर्ट टर्मचा प्रॉफिट, लॉंग टर्मचा नाही. तर मार्केट थोडंफार खालीच जाणार. तर सकाळी सकाळी पहिली ती ग्रीन कॅन्डल सोडली, तर खूप चांगलं शॉर्टिंगचं किंवा पुट बाईंगचं मार्केट, कॉल शॉर्टिंगचं किंवा पुट बाईंगचं मार्केट. सी ही एक कॅन्डल बनली, हा टेक्निकली ऑल टाइम हाय बनला. ऑल टाइम नाही, 9 महिन्याचा ऑल टाइम. त्याच्यानंतर पहिला ट्रेड माझा होता साधारण 9:21ला. एक फूड शॉर्ट केलं, सॉरी फूड बाय केलं. राईट. क्लिअरली दिसत होतो वाय वगैरे बघून की मार्केट खाली जाणार आहे. सेकंड, आता जेव्हा मार्केट इथे खाली आलं, ह्या पॉईंटच्या पुढे वाय मी तरी बघितलं नाही. रिझन कारण मार्केटच्या परत एवढं अर्धा 1% खाली येतं. राईट. हाय पासून ते किती, येस, ऑलमोस्ट 1% खाली येतो. तेव्हा कायम तुम्ही वाय बघितला, लगेच खाली आलेलं सगळीकडे तुम्हाला खूप शॉर्ट दिसणार आहे, विच विल बी द इंडिकेशन की मार्केट वरती जाईल. ते नाही जाणार. इथे गेलं, पण जिथपर्यंत जायला पाहिजे होतं, वाय नुसार जिथपर्यंत जायला पाहिजे होतं तिथपर्यंत नाही गेलं. रिझन, कारण आपण जो वाय बघतो, तो एक लॅगिंग इंडिकेटर आहे. राईट. मार्केटच्या मुवमेंट झाल्यानंतर वाय अपडेट होतो. त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो, पण ह्याचा अर्थ त्याच्यावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो की एक्झॅक्ट पुढे काय होईल असं नाही. कुठच्याच इंडिकेटरचं नाही. फक्त जो प्राइस दिसते त्याने आपण प्रेडिक्ट करू शकतो की पुढे काय होईल. बाकी कशाने करू शकत नाही. आणि बाय द वे मी प्रेडिक्ट म्हणजे सर्टनिटीने प्रेडिक्ट करतो. लाईक ओवाय 10 आहे म्हणजे मार्केट 10 पर्यंत वरतीच जाईल. त्या 24,800चा ओवाय स्ट्रॉंग आहे म्हणून 24,000 मार्केट 800ला मार्केट जाईलच असं नाही. सो येस, मार्केट थोडंसं वरती गेलं. सेकंड ट्रेड बनला माझा हा, ही डाऊन ट्रेंडची कॅन्ट्रॅक्टवर. बाय आय 1 मिनिटला बघतोय, बट ट्रेंड्स दाखवून इथे जास्त सपोर्ट. तो हा एक स्कॅल्प होता आणि हा तिसरा स्कॅल्प. राईट. 3.5. त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं, पण ते पाहिजे तसं गेलं नाही, स्कॅल्पिंग करण्याला एक गेलं नाही. टेक्निकली इथे स्कॅल्प करता आला असता, बट हा, हे मला तेव्हा तरी कळलं होतं की मार्केट 850 पर्यंत जाऊन, 830 पर्यंत वगैरे जाऊन. आणि त्याच्यानंतर मार्केट आत्ता तरी रेंज पावते एका छोट्याशा एरिया. राईट. किती, 700 ते 700-800च्या मध्ये रेंज पावते. पूर्ण दिवसासाठी त्याला वरती जायचं असेल समजा, तर बाय वरती जायची शक्यता आहे, कारण ऑब्व्हियसली सेन्सेक्सची एक्सपेक्ट. तर 850 क्रॉस करायला पाहिजे, कारण तिथेच आजचे हायस बनले. तर ह्या वरचा सोडून सिमिलरली खाली जायला पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली पहिलं 700 ब्रेक करायला लागेल, पण 700 ब्रेक केल्यानंतर एक आपल्याला बाईंगचा चान्स मिळेल. ब्रेक इथल्या खाली बाईंगचा चान्स मिळेल, पण तो कुठपर्यंत, साधारण 630 पर्यंत, कारण तिथे आज वरती गेले दिसते, इथनच मार्केट वरती गेलं. सिमिलरली जर का मी इथे सिमिलरली जर का मी इथे फिबोनाची ड्रॉ केले, right? तर दिसेल की बऱ्यापैकी चांगलं वर्क झालं तेव्हाचं फिबोनाची. जे काही रिट्रेसमेंट्स मिळाल्या त्या चांगल्या मिळाल्या, पण आत्तासाठी आपण एकदम लोचं घेतलं, तर दिसेल की ते लाईक 0.61 पासून खाली आलंय फर्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम 5 पासून, नेक्स्ट टाइम 3 पासून,
आता 2% येईल. आय डोंट. खाली गेलं तर मेक, बट अनलाइकली. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, आत्तासाठी आपण ओआय बघू. आता ओआय स्टेबल झाला असं ना, दिसतंय सगळा निगेटिव्ह. सो वरती त्याचे चान्सेस ऍक्च्युली इथे क्लिअरली दिसत आहे. कॉल शॉर्टिंग पुट शॉर्टिंगचं कम्पॅरिझन केलं तर अं, एकदम विचित्र पीसीआर मिळणार आहे आपल्याला. राईट. दिसतं पीसीआर खूप कमी झालं कम्पॅरेटिव्हली. 1.2 होता, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आता किती, 0.08. खूप जास्त पुट्स कॉल्स वाटले. इथे पण आपल्याला दिसेल की सगळे कॉल्स आहेत 700 पर्यंत. इव्हन 650 ला कॉल असतील त्याच्यानंतर पुट वाले सोडून केलेलं आहे लिटरली. नॉर्मल वया बघितला तर थोडी जास्त स्टेबिलिटी दिसेल तुला. चेंज मध्ये पूर्ण कॉल डाऊन. ह्याचा अर्थ काय, मार्केट खाली जायची शक्यता जास्त आहे वरती जाण्याच्या कम्पॅरिझन. वरती जाणार नाही का, ऑब्व्हियसली असं म्हणू शकत नाही, कारण वन सेकंड इंडिया विक्स 18 आहे. नॉट टू हाय नॉट टू लो, बट कम्पॅरेटिव्हली मोस्ट लाईकली मार्केट खाली जाणार आहे थोडंफार. नेक्स्ट थिंग आपण बघू की इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसली ऑप्शन्स मार्केट्स मध्ये. हे सकाळी सकाळी ज्यांनी बघितलं असेल, मी सेन्सेक्स मध्ये दिसतो की 750च्या इथे, बाय द आपण फक्त 15 मॅच बघूया, आपण बाकीचे बिल्ट काढून ते आठवड्यामध्ये फक्त 15 मॅच. ऑब्विसली सगळे सेन्सेक्स असणार तर आज एक्सपायरी. पण दिसतंय की दोन्ही होते, कॉल्स पण होते पुट्स पण होते. चेंज दोन्ही मध्ये चांगला होता, फक्त कॉल्स मध्ये डबल होता, बट वन सेकंड पुट्स मध्ये चेंज कमी नव्हता. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि तरी पण 750 खाली मार्केट गेलेलं आहे. आय थिंक आतापर्यंत ते क्रॅश केलं. हीच प्रिसाईज गोष्ट मी म्हणत होतो की मार्केट खाली जायची शक्यता आहे. जिथून सपोर्ट घेतला तर कुठपर्यंत जाऊ शकतात. पण बघायला लाईव्ह मध्ये कुठपर्यंत जातो. पण जो आजचा लो होता, हा इथपर्यंत राहायचे चान्सेस जास्त आहे. ओव्हर लगेच जाणार, ओव्हर जाणार. सो इट वॉज इंटरेस्टिंग. ट्रेडिंगसाठी चांगला दिवस होता आजचा. बाकी काय जास्त सांगण्यासारखं नाही. ऑब्व्हियसली लेवल्स पहिल्यांदा 850, 950 आणि 25,000 छोट्या आहेत. आय नो, लगेच 850 पासून 950 लगेच 25,000, 50 डिफरन्स आहे. खाली ऑब्व्हियसली आता पहिली डे जसं पण आधी बोललो मला डे चालू 634च्या अराउंड जो आहे, पण आपण थोडंसं येऊन वरती घेतलं तरी चालेल, कारण एक्झॅक्टली डेच्या लोपर्यंत जाईलच असली. आणि त्याच्या खाली मग कालचेच, कालचे पेक्षा परवाच 500, त्याच्यानंतर 400 या खालच्या लेवल्स. सो या आजचा दिवस बऱ्यापैकी चांगला होता. आपण आज इथे सेंड करू. नाही व्हिडिओ आवडला तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.